बघा स्क्रीन दिसते का सर्वांना? स्क्रीन दिसते? ओके, तर बघा आपला प्रॅक्टिकल नंबर 12. ओके, आपला लास्ट प्रॅक्टिकल इंटरफेस 89651/AVR microcontroller and write a C language program to read key code from the 4x4 matrix keyboard and display on LCD. म्हणजे या प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला LCD आणि कीपॅड ह्या दोन्हीचे इंटरफेसिंग पाहायचं आहे. LCD चे ऑलरेडी इंटरफेसिंग तुम्ही पाहिलेलं आहे, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा आता आपल्याला इथे काय कीपॅडचे इंटरफेसिंग करायचं आहे. ओके, 4x4 कीपॅडचा आपण इंटरफेसिंग करतो विथ 89651. ओके, 8051 मायक्रो कंट्रोलर बरोबर. ह्याच्यामध्ये बघा आउटकम काय आहे, प्रॅक्टिकल इंटरफेस 89651 AVR microcontroller and write C language program to read key code from 4x4 matrix keyboard and display LCD. ओके, जे की मॅट्रिक्सचं जे स्टेटस आहे ते स्टेटस आपल्याला काय करायचं आहे, LCD डिस्प्ले वरती डिस्प्ले करायचंय. ओके, हे बघा हे कीपॅडचे टाइप्स आहेत. अशा प्रकारचा कीपॅड असतो, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ. ओके, हा बघा हा रो 1 आहे, हा रो 2 आहे, रो 3 आहे, रो 4 आहे आणि कॉलम किती आहेत बघा 1, 2 आणि 3. ओके, 4 रो आणि 3 कॉलमचा हा कीपॅड आहे. हा बघा 4 रो आणि 4 कॉलम्स आहेत. ओके, इथे बघा 1 रो आणि 4 कॉलम्स आहेत. ओके, इथे बघा 4 रो आणि 4 कॉलम्स आहेत. ओके, अशा प्रकारचे कीपॅड्स आहेत. इथे बघा 4x4 कीपॅड रोज, ह्याच्यामध्ये रोज कोणते आहेत, R1, R2, R3, R4 4 आहेत आणि कॉलम्स पण 4 आहेत. ते कोणते कॉलम्स आहेत बघा, C1, C2, C3 and C4. ओके, बघा इथं बघा ही डायग्राम आहे 89651 कनेक्शन टू 4x4 मॅट्रिक्स कीपॅड. ओके, इथं पोर्ट 1 आहे. इथे बघा पोर्ट 1 ची P1.0 पिन आहे, P1.1 आहे, P1.2 आहे, P1.3 आहे, P1.4 आहे, P1.5 आहे, P1.6 आणि P1.7. ओके, 4 रोज आहेत आणि 4 कॉलम्स आहेत, म्हणजे आपल्याला 8 कनेक्शन आहेत. ओके, पोर्ट 1 च्या ज्या 8 पिन्स आहेत त्या म्हणजे पोर्ट 1 आपण कीबोर्डच्या म्हणजेच कीपॅडच्या कनेक्शन साठी यूज केलेला आहे. ओके, त्याच्या 8 पिन्स. तर त्याच्यामध्ये बघा स्टेप 1 काय, मेक R1 0 चेक C1, C2, C3 आणि C4. R1 0 करायचं आहे आपल्याला आणि C1, C2, C3, C4 हे कॉलम्स आहेत, ते कॉलम्स काय करायचे, चेक करायचे स्टेप नंबर 1 मध्ये. ओके, बघा C1 इज इक्वल टू 0. C1 जर 0 असेल तर 0 इज प्रेस्ड. ओके, C2 इज इक्वल टू जर 0 आलं असेल तर त्यावेळेस 1 इज प्रेस्ड. ओके, इफ C3 इज इक्वल टू 0 असेल तर 2 इज प्रेस्ड आणि C3 इज इक्वल टू 0 असेल तर 3 इज प्रेस्ड. ओके, हे समजलं का? फर्स्ट रो कसा चेक करायचा, फर्स्ट रो मध्ये कोणता कॉलम, आवाज येतोय ना? हॅलो, समजतंय ना? फर्स्ट रो मध्ये कोणता कॉलम प्रेस झालेला आहे ते कसं चेक करायचं समजतंय का? R1 आहे तो 0 करायचा आणि त्याच्यानंतर C1 0 आहे का चेक करायचा, C2 0 आहे का, C3 0 आहे का आणि इथं C4 आहे बघा, चुकून C3 झाले त्यांच्याकडून. ओके, स्टेप 2 मध्ये काय केलं बघा, R2 0 ठेवला आणि C1, C2, C3, C4 चेक केलं. ओके, C1 जर 0 असेल तर 4, C2 जर 0 असेल तर 5 प्रेस झालेला आहे, C3 जर 0 असेल तर 6, C3 इथं पण ते झाले बघा सेम, C4 असेल तर 0 असेल तर 7 इज प्रेस्ड. ओके,
देन बघा स्टेप 3 मध्ये पण तसंच आहे, मेक R3 इज इक्वल टू 0 आणि चेक C1, C2, C3, C4 आपल्याला चेक करायचं. ओके, बघा इथं म्हणजे आपण इथं नंबरिंग देताना कसं दिले बघा, 0 1 2 3 देन 4 5 6 7. ओके, 1 मिनिट हा. इथं बघा हा 1 आहे, हा 2 आहे, इथून 0 1 2 3. ओके, 4 5 6 7. ओके, इथं बघा खाली आहे. बघा इथे सेम दाखवले 0 1 2 3. ओके, 0 1 2 3. इथं बघा 0 1 2 3. ओके, इथं 4 5 6 7. ओके, देन बघा 8 9. A B C D E आणि F. ओके, हे काय करायचंय, चेक करायचं. इथे बघा त्याच्यासाठी स्टेप 3 पर्यंत झालं आपलं. त्याच्यानंतर स्टेप 4 मध्ये बघा R4 इज इक्वल टू 0 आणि C1 C2 C3 C4 चे चेक करायचं. ओके, C1 इज इक्वल टू 0 असेल तर C इज प्रेस्ड, C2 इज इक्वल टू 0 असेल तर D इज प्रेस्ड आणि C3 इज इक्वल टू 0 असेल तर E इज प्रेस्ड. ओके, आणि जर C4 इज इक्वल टू 0 असेल तर F इज प्रेस्ड. ओके, हे कनेक्शन डायग्राम आहे. बघा P1.0 ला आपण R1 कनेक्ट केलेला आहे, P1.1 ला R2, P1.2 ला R3, R4, R1, R2, R3, R4. ओके, P1.0 to P1.3 ला हे 4 आणि C1, C2, C3, C4 P1.4 to P1.7 पर्यंत. ओके, हे बघा प्रॅक्टिकल सेटअप आहे. ही बघा सिम्युलेशनची डायग्राम आहे. ओके, हा बघा हा मायक्रो कंट्रोलर आहे 89651. हा कीपॅड आहे. ओके, आणि हा LCD डिस्प्ले आहे. रिसोर्सेस कोणते रिक्वायर्ड आहेत बघा, मायक्रो कंट्रोलर किट आहे, डेस्कटॉप PC आहे, कीबोर्ड 4x4 ट्रेनर बोर्ड. ओके, आपण याच्यामध्ये डेस्कटॉप PC यूज करणार आहे, त्याच्यामध्ये लोडेड विथ केल आणि प्रोटीस. ओके, हा बघा फ्लोचार्ट आहे. ओके, आणि हा प्रोग्राम आहे. तर आपण हा प्रोग्राम केलवरती करून पाहूयात. ओके, हा बघा अल्गोरिदमच्या स्टेप्स आहेत. प्रोसिजर आहे, प्रोसिजर मध्ये काय आहे बघा, पहिल्यांदा राईट अल्गोरिदम फॉर गिवन प्रॉब्लेम. आपला जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेम साठी अल्गोरिदम राईट करायचा आहे. त्याच्यानंतर ड्रॉ फ्लोचार्ट फॉर द सेम, त्याच प्रोग्राम साठी आपल्याला किंवा त्या प्रॉब्लेम साठी आपल्याला फ्लोचार्ट ड्रॉ करायचा आहे. त्याच्यानंतर डेव्हलप एम्बेडेड सी प्रोग्राम युजिंग किल ID. ओके, किल वरती सी प्रोग्राम डेव्हलप करायचा आहे. त्याच्यानंतर तो डिबग करायचा आहे. त्याच्यानंतर एक्झिक्यूट करायचा आहे. त्याच्यानंतर क्रिएट हेक्स फाइल फॉर द प्रोग्राम, देन डाउनलोड हेक्स कोड इन EPROM फ्लॅश मेमरी ऑफ मायक्रोकंट्रोलर. ओके, then interface 4x4 keypad to microcontroller as per the circuit diagram shown in figure. Then press any key and observe the number on 16:2 LCD. Okay, ओके, बघा किलची विंडो दिसते का तुम्हाला? हो, ओके, बघा याच्यामध्ये स्टेप सांगा, फर्स्ट स्टेप्स काय आहे? न्यू प्रोजेक्ट घ्यायचं.
बघा काय आहे, प्रोजेक्ट, न्यू प्रोजेक्ट. ओके. ओके, बघा झालं ना. तर आपण डेस्कटॉप वरती एक फोल्डर करूयात. ओके, न्यू फोल्डर करूयात. ओके, की LED. ओपन केला आपण तो फोल्डर, त्याच्यामध्ये फाईल सेव्ह करूयात. ओके, इंटरफेसिंग. ओके, 4. आपण नाव काय दिलं फाईलचं, इंटरफेसिंग 4. ओके, नेक्स्ट, सेव्ह. ओके, याच्यामध्ये बघा कोणता IC आपण यूज करतोय, काय आहे IC नंबर आठवतंय का कोणाला? हॅलो, 8089C51 8051. ओके, आता याच्यानंतर स्टेप काय आहे, फाईल, न्यू फाईल घ्यायची. ओके, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रोग्राम राईट करायचा आहे. ती फाईल सेव्ह करूया. त्याच्यासाठी सोर्स ग्रुप वरती राईट क्लिक करायचं, ऍड न्यू आयटम टू सोर्स ग्रुप 1 क्लिक करायचं. ओके, कोणत्या लँग्वेज मध्ये करतो आपण, असेंब्ली मध्ये का एम्बेडेड सी मध्ये? सी मध्ये. ओके, सी. त्याच्यामुळे फाईल एक्सटेन्शन कोणता असणार आहे, .c. ओके, इंटरफेस ऍड फाईल केली. इथं बघा टेक्स्ट 1 आहे, त्याच्यामध्ये आपण लिहिणार नाहीये, त्याच्यामुळे क्लोज. ओके, हा बघा इथं आपण आता प्रोग्राम राईट करणार आहोत. ओके, तो प्रोग्राम बघा मी इथं टाइप केलेला आहे. ओके, बघा इथं वर्ड मध्ये मी टाइप केलेला आहे. तो प्रोग्राम कॉपी करता येते ते. खूप लेंदी आहे प्रोग्राम. वरचं कुठं कंट्रोल Z. कंट्रोल C. ओके, बघा हा आपला टोटल कोड आहे. ओके, दिसतंय का तुम्हाला? हॅलो, स्क्रीन दिसते का?
सॉरी. तर बघा हा आपला प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये बघा फर्स्ट आपण हेडर फाईल ओके इन्क्लूड केली. हॅश इन्क्लूड registry 51.h ओके. इथे एरर दाखवेल आपलं. ओके देन बघा त्याच्यामध्ये डेटा पिन्स कनेक्टेड टू पोर्ट 2 ऑन ए मायक्रो कंट्रोलर. ओके डिफाईन डिस्प्ले पोर्ट 2. ओके डिस्प्ले आपण म्हणजे LCD आहे तो पोर्ट 2 ला कनेक्ट केलेला आहे. ओके देन बघा RS पिन कनेक्टेड टू पिन 2 ऑफ पोर्ट 3 असाइन केलेली आहे. एस बिट RS इज इक्वल टू P3.0. ओके देन RW पिन बघा P3.3 ला असाइन केलेली आहे आणि E जी इनेबल आहे ते आपण P3.4 ला यूज केलेलं. ओके RS RW आणि E चा आपण जेव्हा आपण LCD इंटरफेसिंग करत होतो त्यावेळेस हे पिनचं पाहिलेलं आहे. ओके देन बघा हे कीपॅडचं कनेक्शन. ओके पोर्ट 1 ला टोटली कीपॅड कनेक्ट केलेला आहे. त्याचे 4 रोज अँड 4 कॉलम्स. ओके हे डिले फंक्शन्स. ओके देन बघा वाईड LCD कमांड. LCD ला कमांड सेंड केलेले आहेत. ओके त्याच्यामध्ये बघा डिस्प्ले पोर्ट इज इक्वल टू कमांड. त्याच्यामध्ये RS 0 RW इज इक्वल टू 0 E इज इक्वल टू 1 आणि डिले असाइन केला आणि त्याच्यानंतर E इज इक्वल टू म्हणजे इनेबल इज इक्वल टू 0 केलेला आहे. ओके त्याच्यानंतर बघा वाईड LCD डेटा. ओके फंक्शन टू सेंड डिस्प्ले डेटा टू LCD. याच्यामध्ये काय केलंय आपला जो डेटा आहे ना तो डेटा आपण सेंड केलाय कुठं तर LCD ला. ओके या वाईड LCD डेटा फंक्शनने. त्याच्यामध्ये बघा डिस्प्ले पोर्ट इज इक्वल टू डिस्प्ले डेटा. ओके म्हणजे जो आपला डेटा आहे तो डिस्प्लेच्या पोर्टला म्हणजे LCD कडे गेलेला आहे तो असाइन केलेला आहे. RS इज इक्वल टू 1 RW इज इक्वल टू 0 इनेबल इज इक्वल टू 1 देन डिले देन इनेबल इज इक्वल टू 0. ओके बघा इथे LCD चे इनिशियलायझेशन केलेलं आहे. ओके बघा इथं LCD कमांड. ओके फॉर युजिंग 2 लाईन्स अँड 5x7 मॅट्रिक्स ऑफ LCD म्हणजे इथं 2 लाईन्सचा आपण LCD यूज केलेला आहे. त्याची कमांड 0x38 आहे. त्याच्यानंतर डिले आहे. त्याच्यानंतर 0x0F आपण बघितलं होतं लास्ट प्रॅक्टिकलला LCDच्या त्याच्यामध्ये कोड्स होते आणि त्याचं फंक्शन होतं. ओके टर्न डिस्प्ले ऑन कर्सर ब्लिंकिंग म्हणजे डिस्प्ले ऑन आणि कर्सर ब्लिंकिंग साठी हा हेक्स कोड होता तो आपण इनिशियलाइज केला इथं. ओके देन LCD CMD 0x01 म्हणजे आपली स्क्रीन आहे ती इथं क्लिअर केलेली आहे. देन डिले then LCD CMD 0x81 bring cursors to position 1 of the line 1 म्हणजे हा एक कोड कर्सर जो आहे तो फर्स्ट लाईनच्या फर्स्ट पोझिशनला असाइन केलाय. ओके
हॅलो हॅलो येस मॅम. आवाज येत नव्हता का मग? नव्हतात मॅडम. ओके. बघा 0 एरर 0 वॉर्निंग दिसतात का तुम्हाला आता? डिबग हो. केल्यानंतर कोड. हॅलो येस मॅम दिसते. ओके. तर बघा आता आपल्याला याचं प्रोड्यूस वरती सर्किट करायचं आहे. त्याच्यासाठी बघा आपण याची हेक्स फाईल बनवूया. त्याच्यामध्ये टार्गेट वरती जायचं, राईट क्लिक करायचं, ऑप्शन फॉर टार्गेट. ओके. देन इथं बघा फ्रिक्वेन्सी टाकायची. इथे टाकत होतो आपण 11.0592. ओके. देन आउटपुट मध्ये क्रिएट हेक्स फाईल अँड ओके. देन डिबग. बघा इथे दिसते का क्रिएटिंग हेक्स फाईल फ्रॉम, दिसते ना? देन आता बघा प्रोटिस. दिसते का बघा प्रोटिस? त्याच्यामध्ये बघा इथं कीपॅड. ओके. त्याच्यामध्ये बघा इथे सर्किट आहे. ह्याच्या स्टेप्स तुम्हाला माहित आहेत ना? बघा दिसते का तुम्हाला? हे बघा हे कीपॅड आहे. हा आपला 8051 आहे, म्हणजे 89C51 आपण ह्याच्यामध्ये यूज करतो आणि हा LCD डिस्प्ले आहे. ओके. हा बघा हा कीपॅड आहे तो आपण टोटली पोर्ट 1 शी इंटरफेस केलेला आहे. ओके. हे बघा D0 to D7 च्या जे डेटा लाईन्स आहेत त्या पोर्ट 2 ला. ओके. देन हे बघा RS RW आणि इनेबल. ओके. इथे दिसतात बघा P3.2 ला, P3.3 ला आणि P3.4 ला. देन बघा PE ला पण पॉवर दिलेला आहे आणि हे VSS VDD आणि PE चं कनेक्शन. ओके. जे आपण LCD चं जेव्हा इंटरफेसिंग करत होतो त्यावेळेस जे कनेक्शन केलं ते सेम कनेक्शन आहे, फक्त ह्याच्यामध्ये कीपॅडचं कनेक्शन एक्स्ट्रा आहे. त्याच्यामध्ये बघा कीपॅडच्या कनेक्शन मध्ये आपण ऍज इट इज त्याच्या ज्या 4 कॉलम्स आणि 4 रोज आहेत ते टोटली पोर्ट 1 ला कनेक्ट केलेले आहेत. ओके. इथं बघा आपला कोड आपण हे करूयात. आपली जी हेक्स फाईल आहे ती ओपन. ओके. ओके. आता बघा रन करून बघूयात. ओके. इथं बघा फर्स्ट रो आहे त्याच्या फर्स्ट लाईनला कर्सर ब्लिंकिंग आहे. ओके. त्याच्यानंतर बघा आपण प्रेस केले की दिसतंय का? ओके. 7. आता बघा तुम्ही हा जर प्रेस केला तर इथं 1 दिसणार तुम्हाला. ओके. 4. ओके. 5 दिसतंय का? कीपॅड वरती जे आपण प्रेस करतोय ते LCD वरती दिसतंय. दिसतंय ना? हॅलो येस मॅम. दिसतंय ना? झालं का हे कीपॅड आणि LCD चे इंटरफेसिंग विथ द हेल्प ऑफ 89C51. ओके. मायक्रो कंट्रोलर. बघा तुम्ही 6 प्रेस केला 6 दिसतंय. ओके. 2 3 B C. ओके. A
D. ओके, हॅश दिसतंय ना? हॅलो, डाऊट आहे का कुणाला काय याच्यामध्ये? नो मॅम. ओके, तर हा होता आपला एक्सपेरिमेंट नंबर 5, इंटरफेसिंग ऑफ कीपॅड अँड LCD. ओके.